हॅलो, मी ॲडव्होकेट विकास गोविंद पवार. मी LLB पूर्ण केलेला आहे. मी बारामती येथील सेशन कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतो. तसेच शासनाच्या लिगल एड मार्फत जे समुपदेशन किंवा शासकीय जे समोपचार आणि कंटे असतात त्या संदर्भात मार्गदर्शनाचं काम करतो. धन्यवाद. मी डॉक्टर शैलेश संचेती. मी MD होमिओपॅथी केला तर माझं PhD प्रोसेसमध्ये आहे आणि मी गेली 17 वर्ष झालं पुणे येथे महर्षीनगर इथे डॉक्टर शैलेश संचेती ॲडव्हान्स होमिओपॅथिक क्लिनिक या नावाने मी काम करतो. आणि माझं व्हिजिटिंग बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये आहे. त्यामध्ये मी स्पेशल ॲक्टिव्हिटी म्हणून श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटल अहमदनगर क्लिनिक सेकंड अँड फोर्थ वेनसडेला सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. प्लस इव्हन 44 कंट्रीजमध्ये आम्ही मेडिसिन प्रोव्हाइड करतो. इव्हन तो आमच्याकडे 16 मेंबर्सचा स्टाफ आहे. त्यासाठी ऑनलाईन ऑफलाईन बाकीच्या सगळ्या सर्व्हिसेससाठी वेगवेगळे मेंबर्स अलोकेट आहेत. इन केस तुम्हाला कधी हेल्थ रिलेटेड कोणते इश्यूज असले, कधी काही तुम्हाला सेकंड ओपिनियनची आवश्यकता पडली किंवा कोणत्या ट्रीटमेंटमध्ये कुठे काय अडचण वाटली तर तुम्ही बिनधास्त माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर ग्रुपवरती आहे. थँक्यू सो मच. रामचंद्र खंदले. मी बीट मध्ये कामाला आहे. बीट बल्लारपूर इंडस्ट्री बिग वन. मी स्वप्नील जोशी अंतुर्णे. मी BCom केलंय आणि आता शेती द्राक्ष आणि डाळिंब एक्सपोर्ट मध्ये काम आहे. ठीक आहे. मी राजेंद्र रामचंद्र सावंत. गेली 13 वर्ष महाराष्ट्र पोलीस दलात काम करतोय. तर माझी गरज जर तुम्हाला कधी पडेलच, एवढी डॉक्टरची पडते तेवढी माझी पडते नक्की. कधी माझी गरज पडली तुम्हाला पडली. ऍक्च्युली सांगायचं म्हणजे मी एकटाच पोलीस नाही, माझे सख्खे मिळवणे पोलीसमध्ये, सासरे पोलीसमध्ये आणि सावडोपर पोलीसमध्ये. संबंध यायचं आहे की हे पुण्याच्या पिंपरी चिंचवड आयुक्त सेकंड झाले, तिथून ते आपल्या हडपसर पर्यंत हे सगळे विखुरलेले आहेत. तुम्हाला कधी पुण्यामध्ये काही प्रॉब्लेम आला तर मला अवश्य फोन करा, नक्की मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. नमस्कार, मी स्मिता पाटील. 2008 पासून मी शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. BEd कॉलेजवर प्राध्यापक म्हणून कार्यरत होते, पण गेली 2018 पासून एक नवीन स्कूल पूर्णपणे डेव्हलप करून आता 11वी 12वी सायन्स पर्यंत आलेलं आहे. त्याचं सगळं नियोजन मॅनेजमेंट मी स्वतः केलेलं आहे. थँक्यू. नमस्कार, मी ज्योती कुंभार क मध्ये होते. मी सातारमध्ये असते आणि माझी स्वतःचीच कंपनी आहे. ॲज अ बॉस म्हणून मी त्या कंपनीमध्ये आहे. अस्मिता अलायन्स प्रायव्हेट लिमिटेड गॅसची मॅन्युफॅक्चरिंग माझं प्रोडक्शन आहे कंपनीचं. प्लस ग्राइंडिंग वर्क ऑल ओव्हर इंडिया ग्राइंडिंग वर्क, ते एक माझं रिमोट इंजिनिअरिंग वर्क, अशा माझ्या 2 फर्म सातारमध्ये आहेत. आणि काही आवश्यकता वाटली वॅकन्सी अवेलेबल असते. जसं राजूने एक जॉब केला तसा त्या टाईपमध्ये बस रियालिटी आहे. मी सौरभ सुकुमार जोशी, राहणार अंतुर्णे. व्यवसाय किराणा दुकान आहे, शेती. नमस्कार, मी विजय सिंह गाडगे, शिक्षक आहे शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदानगर येथे. शूटिंग चालू आहे ना? ओके सर, थँक्यू. नमस्कार, मी महेंद्र रामचंद्र चव्हाण, 10वी प. मी एक सर्व्हिसमन आहे. आर्मीमधून रिटायर झालो 2-2.5 वर्ष झाले. आणि आता सध्या नातेपुते इथे जय जवान ॲग्रो प्रोसेसिंग म्हणून एक युनिट आहे. मल्टीग्रेन सॉर्टिंग अँड ग्रेडिंग आणि लाकडी गाण्याचे तेल, हे दोन्ही तिथे अवेलेबल. आणि सध्या ज्या पद्धतीने आपले शैलेश डॉक्टर यांनी सांगितलं त्या पद्धतीने आरोग्याची काळजी मी पण घेतोय. लाकडी गाण्याचं तेल देऊन लोकांना. थँक्यू. नमस्कार, मी भगवान. रेकॉर्डिंग चालू आहे ना? तिकडे दिसतंय. चालू आहे. नमस्कार, मी भगवंत मानेवाले. मी गव्हर्नमेंट टीचर आहे आणि हॅमर फिटनेस सेंटरचा डायरेक्टर कम ट्रेनर आहे. जर कोणाला फिटनेस रिलेटेड काही इश्यू असतील तर माझ्याकडे त्याच्यावर खूप रामबाण उपाय आहे. तुम्हाला अगदी
कुठलंही औषध घ्यायचं गरज नाही, तर बरं म्हणाली की मार्केटिंग करताय का, तर असं कुठलंही औषध नाही. अगदी नैसर्गिक पद्धतीने तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता. तर माझ्या पर्सनल नंबरला जरी फोन केला तरी तुम्हाला मार्गदर्शन करेन. नमस्कार, मी गुणवंत मागे पाठक, मी गव्हर्नमेंट टीचर आहे आणि हॅमर जिमचा संस्थापक अध्यक्ष आहे. टीचर एवढा श्रीमंत असतो आज बघितलं टाळ्याला. नमस्कार, मी पुरुषोत्तम हरी चंद्रगिरगे, राणा लालपुरी. मी किराणा दुकान आणि कापडाचे व्यवसाय करतो, तसेच ऊस आणि केळीचे एक्सपोर्ट क्वालिटीचे उत्पन्न करतो. बारामती सेटल आहे, त्याच्या कंपनीचा बिझनेस असा काम करतो. मी अजित पांडव रुपनवर, सेलम तमिळनाडूमध्ये असतो. मेकिंग शॉप आहे चांदीचं. नमस्कार, मी ओंकार जोशी. मी मुंबईमध्ये काम करतो, कंपस ग्रुप नावाची कंपनी आहे फूड इंडस्ट्रीमध्ये, आणि मी तिथे फायनान्स मॅनेजर म्हणून काम करतो. मी रशीद पंडित, मी 10वी फॉर्ममध्ये होतो आणि आता बारामतीमध्ये CC कॉलेजला असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करतो. मीडिया अँड कम्युनिकेशन डिपार्टमेंट, मीडिया कॉलेज डिपार्टमेंट एक स्थळ आहे. मी गणेश राजाराम होतो, मी 10वी क मध्ये होतो. मी बारामती तिथे एका ऑटोमोबाईल कंपनीत काम करतो. मी ॲडव्होकेट उमर बोर्वे, सध्या विमाननगर एअरपोर्ट जवळ आहे. प्रॉपर्टी आणि रिअल इस्टेट प्रॉपर्टी कन्सल्टंट आहे. स्वतःची एक लिगल फर्म आहे. तर कधीही काही त्या जागीचं काम करतं. विमाननगर, खराडी, बाबोली, वाटोटे, रेडी टाईम. मी गणेश भोसले, 10वी. माझे फर्टिलायझरचे 2 शॉप आहेत, प्लस शेती. मी नागेश सावंत, 10वी E मध्ये होतो आणि माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं आहे आणि किर्लोस्कर लिमिटेडमध्ये ॲज अ मॅनेजर म्हणून न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमध्ये. नमस्कार, मी विशाखा बनसोडे, सासवड येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शेठ गोविंद रघुनाथ साबळे, कॉलेज ऑफ फार्मसी पॉलिटेक्निक येथे मी डिप्लोमाचे HOD म्हणून काम करते. 2005 पासून मी तिथे कार्यरत आहे या पदावरती आणि सध्या मी फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये PhD करत आहे. मी ज्योती खरात, मी 11वी 12वीला इथे होते, 10वीला नव्हते, पण माझ्या फ्रेंड्समुळे मी इथे आलेले आहे. मी गृहिणी आहे. नमस्कार, मी मलमती देसाई, मी आशा वर्करचं काम करते. मी लातूरमध्ये. नमस्कार, मी केतकी कुलकर्णी, 10वी क, प्रासा इन्फोकॉम नावाची डेटा सेंटरची कंपनी, ज्यामध्ये मी परचेस मॅनेजर आहे. मी मनीषा शिंदे, 10वी ड, बारामतीवरून आले. मी LICचं काम करतो. नमस्कार, मी स्मिता पंडित, शेपिंपळगड या ठिकाणी राहते. माझं MA BEd झालेलं आहे. मी इंग्लिश मीडियमला 2 वर्ष जॉब केला, पण आमचा सराफी व्यवसाय असल्यामुळे जॉब सोडावा लागला. तर आता मी सध्या व्यवसायात पाहते. नमस्कार, मी वैशाली पवार, 10वी ड, मी आता कल्याणवरून आलेले गृहिणी आहे. नमस्कार, मी रेश्मा पांढरे, मी सुरतला असते आणि गृहिणी म्हणून आहे. नमस्कार, मी संदीप पाटील, बारामती येथे वकिली व्यवसाय करतो. नमस्कार, मी विकास गोगरे, मी प्रोडक्ट मॅनेजर म्हणून आहे EVS ग्लोबल सॉफ्टवेअर कंपनीमध्ये आणि त्याचबरोबर रिसेंटली मी साईनाथ डेव्हलपर्स म्हणून एक फर्म काढलेली आहे, ज्याच्या अंडर यवतच्या जवळ जे काही नवीन विमानतळ होते त्याच्या बाजूला माझ्याकडे प्लॉटिंग अवेलेबल आहे. कोणाला इंटरेस्टेड आहे तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू. नमस्कार, मी अभिजित पाटील, माझा वालचनगर येथे हॉटेल गार्डन आहे, छोटासा बिझनेस आहे. हाय टू फ्रेंड्स,
अँड नमस्ते टू म्हणजे शिक्षक वर्गांना नमस्कार. माझं नाव अजिनाथ हनुमंत कांबळे. 10वी ब मध्ये होतो. 11वी 12वी नंतर COP मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन केलं. तिथे पुढं 2 वर्ष IIT गुवाहाटी मधून MTech केलं. आता सध्या इन्फोसिस पोर्टलँडमध्ये सिनियर ऑपरेशन्स मॅनेजर आहे. तर म्हणजे बऱ्याच शिक्षक गुरूंना माझ्याबद्दल हे माहिती आहे की माझ्या मोठ्या बहिणी मनीषा आणि संध्या कांबळे त्या रत्नपुरीच्या होतात. तर मला रत्नपुरीवरूनच ओळखतात बरेच. पण आता सध्या माझे आई वडील आनंद जंक्शनला राहतात. थँक्यू. हॅलो, मी महावीर जोरकर भारत फौजमध्ये कामाला आहे आणि पुण्यालाच राहिला आहे हडपसरमध्ये. हॅलो, मी निलेश कुलकर्णी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये सर्व्हिसला आहे ॲज एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. हॅलो, सचिन कुलकर्णी 10वी बार्कलेज या IT कंपनीमध्ये जॉब करतो पुण्यामध्ये. नमस्कार, मी सूरज बेलपत्रे नवी शिक्षणमध्ये जॉब करतो. नमस्कार, मी अजित अंकुश थोरात राहणार चिखली. मी व्यवसायाने एक शेतकरी पण आहे आणि बाय प्रोफेशन आय एम अ मेकॅनिकल इंजिनियर वर्किंग ॲज अ HOD इन सेंट्रिफ्युगल डिव्हिजन वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड वालचंदनगर. देन आय एम हेड ॲज अ इन वालचंदनगर सहकारी बँक. आय एम अ डायरेक्टर. थँक्यू. मी अजित वाडकर 10वी मी लॅब टेक्निशियन म्हणून जंक्शनमध्ये लॅबटॉप चालवतो. मी हर्षल गरुड वाघोली पुणे इथे माझे सुबोध कोचिंग क्लासेस नावाने क्लासेस आहेत 8वी ते 12वी. नमस्कार, भूषण फडके माझं नाव आहे. मी ॲज अ कमर्शियल डिझायनर आणि प्रिंटिंग असा माझा स्वतःचा व्यवसाय आहे आणि गेली 13 वर्ष मी पुण्यामध्ये हे चालू आहे. नमस्कार, मी दिनेश आवळेकर 10वी क पुण्यामध्ये STX फ्लो टेक्नॉलॉजी या कंपनीमध्ये मी मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करतो. नमस्कार, मी राहुल भोसले 10वी ब मी HSBC मध्ये कन्सल्टंट स्पेशलिस्ट आहे. मी संतोष छोले 10वी ब सेम आजीनाथ कॉलेजमधून 2005 मधून गेली 16 वर्ष IT कंपनीमध्ये जॉब करत होतो आणि गेली 2 वर्ष स्वतःचा IT बिझनेस करत आहे पुण्यामध्ये. माझं नाव पद्मनाभ विद्याधर जोगळेकर. मी 10वी ब मध्ये होतो याच्यात. B फार्मसी केलं मी. त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं मी क्लिनिकल रिसर्चमध्ये. सिनियर सेल्स नावाच्या कंपनीत मी डिरेक्टर म्हणून रॉश कंपनीच्या प्रोजेक्ट्सवर काम करतो. युरोप आणि एपॅक रिजनचा पोर्टफोलिओ मी सपोर्ट करतो. थँक्यू. नमस्कार, मी सचिन सूर्यवंशी. मी ॲज अ ऑटोमोबाईल इंजिनियर म्हणून सध्या बेंगलोर येथे कार्यरत आहे. पुणे इलेक्ट्रिक. नमस्ते, मी डॉक्टर प्रशांत खाडे. मी AMS MD फेलोशिप इन चाइल्ड हेल्थ आणि आता PhD करतो आणि सध्या मी ॲज अ प्रिन्सिपल डॉक्टर JJ मखदूम आयुर्वेद मेडिकल कॉलेज जयसिंगपूर येथे ॲज अ प्रिन्सिपल काम बघतो आणि आयुर्वेद होमिओपॅथी आणि नर्सिंग कॉलेजला डायरेक्टर म्हणून काम करतो. थँक्यू. नमस्कार, मी अतुल हरिश्चंद्र जिडगे 10वी ड सध्या पुण्यामध्ये रिको इंडस्ट्रीज लिमिटेड येथे इलेक्ट्रिकल अँड इन्स्ट्रुमेंटेशन मॅनेजर म्हणून काम करतो. नमस्कार, मी सुयोग गांधी 10वी ड मध्ये होतो. मी MBA कम्प्लीट करून आता पुण्यामध्ये MNC कंपनी ऑटोमोबाईल तिथे लॉजिस्टिक मॅनेजर म्हणून काम करतो. नमस्ते, मी निलेश महावीर गांधी 10वी ड मी ॲज अ इन्कम टॅक्समध्ये काम करतो. टॅक्स कन्सल्टंट म्हणून बारामती. नमस्कार, माझं नाव विकास गायकवाड. मी सध्या बारामतीला कार्यरत आहे आणि आपली श्री कृपा ॲग्रो इंडस्ट्रीज नावाची स्वतःची कंपनी आहे
आणि त्याच्यामध्ये मी भारत कॉलेजला पण एक वेंडर म्हणून काम करतो. त्याच्यामध्ये क्रँकशाफ्ट, फॉलोशाफ्ट जे मशीनिंग करतो आपण, रोमानिक एक इंग्लंड मेक मशीन आहेत असं त्यांचं आपण टर्निंग आणि मशीनिंग करून देतो. आणि स्वतःच आपले पॉवर टिलर, पॉवर विडर, ट्रॅक्टर, हार्वेस्टर, थ्रेशर सर्व प्रोडक्टचे आपण असेंब्ली आणि डीलरशिपचं काम आहे. तर ऑल महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण आपण हे सर्व प्रोडक्ट सप्लाय करतो. असा थोडंसं इंट्रोडक्शन. मी ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर फॅशन प्रूफ इंडस्ट्री निंजा पिंपरी पुणे इथे कामाला आहे. गेट टुगेदर रियुनियन अरेंज करणं हा माझा एक छंद आहे आणि मी तो कंटिन्यू चालू ठेवणार आहे. थँक्यू. नमस्कार, पेडकर यादव. मी माळशिरसला आहे. मी ॲज अ फार्मासिस्ट माळशिरसला माझं पेडकर. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी डॉक्टर सिद्धार्थ साबळे. माझं प्रोफेशन मी वेटनरी डॉक्टर आहे. मी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन मुंबई वेटनरी कॉलेजमध्ये केलं. त्यानंतर मी PhD केली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजीमध्ये. सध्या मी महाराष्ट्राच्या पशुधन विकास अधिकारी त्यानंतर आपण लाईफ स्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर आणि सहाय्यक आयुक्त असिस्टंट कमिशनर ऑफ ॲनिमल हजबंड्री वसई इथे कार्यरत आहे. धन्यवाद. कधी म्हणजे तुमच्याकडे जनावर असतील, कुत्रे असतील, मांजर असतील, काय असतील, जर काय कधी प्रॉब्लेम तर मला तुम्ही फोन करू शकता आणि नंबर लागतोच कधी कधी माझा प्रत्येकाला. थँक्यू. माणसं सोडून काही मी मनीषा शाह 10वी. मी फलटणला असते आणि मी सोशल वर्क करते आणि सर्व मित्रमैत्रिणींना गोळा करण्याचं काम करते. 1 वर्षापासूनच माझं हे स्वप्न होतं गेट टुगेदर अरेंज करायचं आणि सगळ्यांना एकत्र आणायचं. आज सगळ्यांच्या टीम वर्कमुळे ते संपन्न झालं. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. मी प्रताप सिंह भानुदास सिद्धार्थ, 10वी ब, गाव गोरपडवाडी. सध्या पुण्यात असतो. मी रिअल इस्टेट सेक्टरमध्ये काम करतोय ॲज अ ग्रोथ मॅनेजर. याच्या आधी मी म्हणजे बरेच उद्योग केलेले आहेत, शेती केलेली आहे. परत मुंबईला पण मी 5 वर्ष होतो, पुण्यात 7 वर्ष होतो. मी गावामध्ये पण 3-4 वर्ष होतो. कंटिन्यू फिरतच असतो. अजून पण स्टॅबिलिटी नाहीये. जिकडे मित्र म्हणतात ते तिकडे निघतो, बाकी नाही काय. मी 10 वर्ष तिकडे होतो, 8 वर्ष तिकडे होतो. आता पिशवणचा कार्यक्रम चालू होणार आहे. आधी सांगायचं आता हे लिहिलेले आता हरीश व्यवहारे, राहणार वालचंद्र. मी आपल्या वालचंद्र इंडस्ट्रीजमध्ये IT डिपार्टमेंटमध्ये IT ॲडमिन म्हणून आहे. उपवासाला पाणी टाकून फुकतो तो शाबू, काहीच कारण नसताना फुकतो तो बाबू. विजय पांडे. कोण आहे विजय पांडे? तुम्हाला सांगायचंय आला नाही का? लफडी सोडा. गणेश उभा राहून नमस्कार करणार. आजीनाथ आजीनाथ कांबळे उभं राहा. नागपंचमीला फुगड्या. नागपंचमीला पोरी खेळत फुगड्या. आजीनाथ रत्नपुरीत जशी एंट्री झाली, आजीनाथची रत्नपुरीत जशी एंट्री झाली, पोरी बोलू लागल्या, आला रे माझा बाबड्या, आला रे माझा बाबड्या, आला रे माझा बाबड्या. विकास म्हणतो मुलींना, चला आपण वडापाव खाऊ. विकास म्हणतो मुलींना, चला आपण वडापाव खाऊ. हॉटेलमध्ये गेल्यावर मुली म्हणतात, चांगला माझा भाऊ. काय स्वस्त झालं. चेहरा बोळा. चेहरा दाखवा तुमचा बोळा चेहरा. चेहरा बोळा, लपडी सोळा. तुझे फोटो बघून दादा, तुझे फोटो फेसबुकचे बघून दादा मन माझे दाटवले.
मुली म्हणतात तूच माझा रामदास आठवले. गुलाब फुल गुलाब आहे ताजा, गुलाब फुल गुलाब आहे ताजा, नसतो कसला गाजावाजा, काम परफेक्ट ओनली राजा. गरुड आणि वैभव जोगळेकर. हर्षल गरुड त्यांनाच कळत नाही दोघांना कसं काय. छुम छुम कर कर आई, छुम छुम कर कर आई, झुम झुम कर कर चली गई, सिंदूर लेकर खड़ा था मैं, वो राखी बांधकर चली गई. एक नायक पण आज दिसून आला डॉक्टर मधील गायक प्रशांत खडे. कृष्णोदा मामा कंस, भाऊ माझा संतोष दिसतो कसा राजहंस, संतोष चोरले. दहावीच्या पोरी गेल्या चंद्रावर, दहावीच्या पोरी गेल्या चंद्रावर, चंद्र झाला खालीवर. मनीषा शहा. वादळात येतो नुसता जोरदार वारा, वादळात येतो नुसता जोरदार वारा, मॅडमचा लूक नुसता हरावा. बाबा आधी तेव्हा नंदवाडकर. तुझं गाव पुन्हा माझं गाव पुन्हा, तुझं बी गाव पुन्हा माझं बी गाव पुन्हा, आपली दोघांची जोडी म्हणजे तांबाखू आणि चुना. मुली म्हणतात तुला पाहून, मुली म्हणतात त्याला तुला पाहून चढते माझ्या गालावर लाली, मुली म्हणतात तुला पाहून चढते माझ्या गालावर लाली, अगं बाई हाच माझा भाऊबली. उघड्या दोन मुंड्या घालून शर्टला उघड्या दोन मुंड्या दिसतो आपला नंदू फलटणचा हार्दिक पंड्या. कमिटी होती की त्यांचं कष्ट किती पडलं होतं ते आज काल संध्याकाळी पोचल्यानंतर पासून आजपासून पर्यंत आम्ही पाहतोय. कारण असा कार्यक्रम घडवून आणणं, सर्वांना एकत्रित करणं, म्हणजे सर्वांसाठी काम करणं, सर्वांसाठी अरेंजमेंट करणं आणि वरून त्यांनाच रिक्वेस्ट करत राहणं की या, हे सर्व स्टाफ त्यांनी विलया पार पाडलं. विशेष कौतुक मी स्मिता पाटील आमच्या मैत्रिणीचं करेन की सकाळपासून तिने काय एन्जॉय करता आलं की नाही मला माहिती नाही, पण कंटिन्युअस माईक हातात आणि गुरुजनांची सगळी व्यवस्था होईपर्यंत तिचं म्हणजे पूर्ण लक्ष होतं आणि सर्वच सिद्ध होतं. विशेष कौतुक. मला वाटतं की आयुष्यामध्ये आपण पुढं चालत असतो. मी माझ्या एक दोन आर्टिकल्स मध्ये पण वर्धमान विद्यालयाचं म्हणजे विद्यालयाबद्दल लिहिलं होतं. कारण एक संघर्ष होता तो इथून सुरू झाला होता, ते माझ्या गावातून सुरू झाला होता आणि इथं आल्यानंतर त्याला एक वळण मिळालं होतं, डिसिप्लिन मिळाली होती. आपल्या आपल्या जीवनामध्ये आपण हसत खेळत राहत असतो, राहायला पण हवं, पण वर्धमान विद्यालयाची जी काही शिकवण आहे ती आपल्याला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर मला वाटतं की सक्सेसफुल बनवते. आपल्या शाळेचं नाव आपण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर खूप चांगल्या पद्धतीने सांभाळतोय. असं परत परत एकत्र येऊया आणि सर्व गुरुजनांचे आभार की तुम्ही मला उभा राहायला शिकवलं. कारण ज्या मराठीच्या कविता त्यावेळेस शिकवल्या त्या मला म्हणजे आज आमच्या गोष्टी मॅडम आल्या आणि लगेच एक सर्व आठवलं. म्हणजे इतकं सुंदर होते ते विषय, एक इन्सिडन्स आठवत होते. आणि आता पण जर कविता विचारल्या गेल्या हे खरं तर कविता आपण विसरून जातो उभारी, पण अशा पद्धतीने शिकवल्या होत्या, भावार्थ शिकवला होता की त्यातली जी जगण्याची मेघ म्हणतो आपण ती आपण आपल्या आयुष्यामध्ये घेऊन गेलो होतो. आणि त्याच्यामुळे त्या कविता मला पावसात आला कोणी कपडे होते करत आपल्याला सगळ्यांना माहिती की अशा पद्धतीने आपण सर्व लोक इथं जे काही जुळलोय
गेल्या एका कारणासाठी आम्ही थोडंसं वेगळे काही उपक्रम होते ते ऍडजस्ट करून, म्हणजे सचिन बेंगलोरवरून आलाय आणि मी त्याच्याबरोबर म्हणजे थोडंसं कोल्हापूरपासून त्याच्याबरोबर आहे. तर आम्हाला सर्वांना परमिशन द्या, आम्हाला दोघांना आता आम्हाला थोडंसं कोल्हापूरला पोहोचायचंय. असा स्नेह आपण सांभाळूया, आपण एकमेकांना मदत करूया. अजिनाथ कांबळे आमचा मित्र जो आहे त्याने बोलता बोलता म्हटलं होतं की शाळेची आपली अवस्था आपल्याला काही सुधारता आली वगैरे, तर असं कुठलंही एखादं कार्य करता आपण सगळे मिळून त्याच्यामध्ये सामील होऊया. सर्व गुरुजनांचे आभार, मित्रांचे आभार, धन्यवाद. जेव्हा मी इथं आलो ना सुरुवातीला ते खूप अस्वस्थ वाटतं मला ते अगदी, कारण मी विकास आमचे पाठक आमचे ब्रदर्स स्वरूप आम्ही सगळी पळून जाणारी मंडळी श्री जोशी सरांच्या तासाला, त्यांच्या भाषेत विलक्षण गती असणारी, गती विलक्षण म्हणजे पाण्याची गती विलक्षण. कारण आम्ही इंदापूर, अन्नपूर्ण जंक्शन आणि वालचंदनगर, शेळगाव असा आमचा तो महामार्ग होता आणि पळून जाणारे आमचे सगळे स्वभाव धर्म एकच होते पळून जाणारे. तेव्हा 5:30 टाकून उड्या टाकून पळी करून जाण्याचा आमचा कार्यक्रम आणि जोशी सरांना माहिती असायचं. तेव्हा इथं बसलेली छोटी मुलं आहेत, पळून जाणारे विद्यार्थी एवढे मोठे घडतील असं कोणी त्यावेळेस म्हटलं असतं तर कदाचित विश्वास बसला नसता, पण तो आता मान्य करावा लागेल असं तो भाग आहे. पण सर आम्हाला खंत वाटली, ती खंत मी इथं बोलून दाखवतो. ज्यावेळेस आम्ही इथं शाळेत येत होतो ना, शाळा खूप श्रीमंत होती, खूप श्रीमंत होती शाळा. वर्धमानला नंबर लागणं म्हणजे केंब्रिज विद्यापीठाला नंबर लागण्यासारखं असायचं. ते सगळं वातावरण, ते शिक्षक, म्हणजे तेव्हा शाळा श्रीमंत होती आणि आम्ही गरीब होतो. कळेल कसं? आता आम्ही श्रीमंत झालो आणि मला शाळा मात्र गरीब वाटली. शाळेतली आर्थिक स्थिती योग्य नाहीये, बाकडं मोडलेत, फळे मोडलेत, दरवाजा मोडलेत, खिडक्या मोडलेत. मला वाटतं ही गोष्ट मनाला कुठंतरी खंत देणारी आहे. अगदी मी कष्ट सांगतो, हे बदलण्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आता ते पण बदललं झालं, पण ज्या बाकडावरती मुलं बसणार आहेत ती पण या निमित्तानं बदलली पाहिजे. कदाचित इतक्या क्षेत्रात आज वेगवेगळे मुलं गेलेत आपली. जेव्हा आपण इथं आम्ही जेव्हा वर्गात बसतो आणि सगळ्यांचं इंट्रोडक्शन देत असताना, म्हणजे राजाभाऊ जर पोलीस होत असं तर जगात कुणी पण काय नाही, म्हणजे तुझ्याकडे बघून तर मला धक्काच बसतो राजा. तू किती दिवस सहन केलं याचा वर्ग काय माहित नाही. म्हणजे असं काय काय आपल्याकडं चॅलेंजिंग उदाहरण नाही. साळुंके सरांना क्रिएट केलं जाते. तर सांगण्याचा माझा भाग असा की इंग्लिश मध्ये आम्ही पास होईल का नाही मला माहिती नव्हतं. फार आमची अवघड अवस्था इंग्लिश मध्ये. पण जरे सरांच्या शिकवणीला आम्ही जायचो आणि जरे सरांचं एक एक वाक्य ते इंग्लिशचं पाठ असायचं. जणू ते वाक्य पाठांतर केलेलं आम्ही ते वहीत लिहून घ्यायचो आणि तेच परीक्षेला वाक्य येणार असा मला आत्मविश्वास असायचा. हे सगळं इथं होत असताना आम्हाला वाटलं नव्हतं का या क्षेत्रात जाऊ. म्हणजे आम्ही जिथं आहोत ना मॅडम, तुमच्या प्रत्येकाचा आमच्यावरती थोडा थोडा, स्मिताजी बोलते ना किंवा ज्योतिप्रांताजी बोलते ना, तिच्यावर शिक्षकांचा ठसा आहे, आमच्यावरती तुमचा ठसा आहे. हे लक्षात घ्या, कारण शिक्षकांच्या चारित्र्याचं मूर्त रूप हे विद्यार्थीच असतात, नीट लक्षात घ्या. तेव्हा त्यांनी त्या आखून दिलेल्या पायवाटेवरूनच आम्ही सगळे जात असतो. आज आम्ही तुमच्यासमोर बोलायला सर अजूनही घाबरतो. नशिबीत अजून अवधानी सर नाही, मी त्यांच्या खूप आठवण काढतो. जोशी सर, सोन्ना सर आज खूप पाहिजे होती इथं, परंतु माई मॅडम आल्या, कुलकर्णी मॅडम, शाह मॅडम, सगळे आम्ही घाबरतो मॅडम अजून. म्हणजे आधुनिक ते मी आम्ही हजारो कार्यक्रम बाहेर करतो. आज हा वकील आहे इथं. खरं तर शाळा सुटल्यानंतर म्हणजे कोण कुठल्या काळात कसा काढला हे माहितच नव्हतं. म्हणजे शाळा सुटल्यानंतर कधी बाहेर पडायचं, कुठल्या पाईपवरून पळून जायचं, कुठल्या सरला गंडवायचं, इतक्या भन्नाट आयडिया विकास करायचा मला माहिती नव्हता वकील होईल म्हणून. त्यांचा आला विचार होता. काय सगळं स्वप्नातल्यासारखं वाटतं मॅडम आम्हाला आता. आणि आम्ही थोडं तुम्हाला घाबरतो, आदर आहे आम्हाला. आणि जेव्हा नगरकर मॅडम, कुलकर्णी मॅडम बोलले ना, तेव्हा मी सहज म्हटलं की अजून तर पाहिल्यासारखंच बोलतोय. आणि आम्हाला अगदी वर्गात असल्यासारखाच फील झाला. हे सगळं तुमचंच आहे, शिक्षकांना मी तर सांगेन. पण आमच्या वेळेस आता एवढी संधी तुमच्या मुलांना आम्हाला ऍप्लिकेशन करून गेली. मी एमपीसी यूपीसीचं काम बघतो, ठीक आहे, सगळं लॉयर आहे इथं, बिझनेसमॅन इथं आहेत, काय डॉक्टर आहेत. या शाळेसाठी तुम्ही आमचा वापर करून घ्या असं आम्हाला त्या मॅनेजमेंट आणि विद्यार्थ्यांना सांगायचं. कारण आता सोहळा झाला, आता आनंदाचा सोहळा होता. विद्यार्थी आले गेले, क्लब ग्राउंडवर जायचो,
काय उभे राहिले ते जे उभे राहिले त्यांना जास्त पण नम्र समजू नका बरं का. क्लब ग्राउंडून बॅटिंग करून आलेले सगळे तिथे मला सगळ्यांची नाव माहिती आहेत. अर्धवट करून आले सगळे बॅटिंग मध्ये बघा त्यांनी हात वर केला काय माहिती आठवण आली त्याला. तर क्लब ग्राउंडवर येताना तिथं पॅटीचा वासायचा पाटील सर आम्हाला पॅटीस आहे का तिथं अजून. तर ते स्नॅक सेंटर असायचं आणि ते खाण्यासाठी कधी कधी आम्हाला पैसे नसायचे आणि मी आणि विकासाने चालत यायचो की बाबा तो म्हणायचा चल विजय असू दे आपण भविष्यामध्ये मोठं काहीतरी बनवूया. आज ती परिस्थिती राहिली नाहीये पण ही गरिबी हे दुःख हे वंचना ग्रंथालयामधून आणलेली पुस्तकं आदरणीय इंगळे मॅडम यांना विसरता येत नाही. इंगळे मॅडम जेव्हा होते तेव्हा हे सगळं होत असताना आम्ही करलो. आम्ही कुठे गेलो एक लक्षात ठेवा. मुलगा जर चुकला तर त्याला म्हणतात कोणत्या शाळेत होता रे, शाळेची सगळी आपण निघत असते. भविष्यात आम्ही कुठंच चुकलो नाही नीट लक्षात. कारण आमच्या मागे वर्गमान होतं आणि एकदा अवधानी सर सहज मला इथं बोलले मी अवधानी सरांचा मला कुणी कुणी खाल्ला नाही हात वर करा याचा अर्थ सगळ्यांनी खाल्लाय. तर एकदा अवधानी सर मला सहज म्हटले की काय रे तुमच्याकडनं काय होत नाही. आम्ही म्हणजे विलक्षण गती असणारे सीएन जोशी सरांच्या भाषेत पळून जाणारी माणसं शेवटच्या तासाला बदलला आम्हाला अवधानी सरांनी एकदा मला तर यांच्याकडनं काय होत नाही एनिवल टोकार आहेत एक आयुष्यात काय करणारच नाही. विशेष म्हणजे अवधानी सर शारदाला करणारे 6 महिने होते आमच्याकडे. त्यांनी माझं खूप ऑब्झर्वेशन सुंदर केलं माझ्या ऍक्टिव्हिटी वगैरे सरांच्या. परंतु गंमत अशी की सरांना माझ्या अजिबात ओळख केली नाही. सरांचं ते बोललो मस्त वाटायचं सरांना जाऊन सांगावं. सरांचं हृदय मित्रमंडळ प्रेमापेक्षा धडधडच जास्त वाटायची. सरांचं व्यक्तिमत्वाने नाव याच्यामध्ये बरीच तफावत होती त्यामुळे भीती फार वाटायची सरांच्या अजून. आणि सर जाता जाता त्या कार्यक्रमाला म्हटले की मी 6 महिने या शाळेचं ऑब्झर्वेशन केलं आणि मला या शाळेमध्ये शिक्षक फार उत्तम वाटला आणि तो म्हणजे मी. काळाने 20 वर्षानंतर सूड उगावला होता आमच्या दोघांवरील. त्यामुळे या अवधानी सरांकडे गेलो आणि त्यांच्या पाया पडलो. सर म्हटलं मी तुमचाच विद्यार्थी आहे. तिथे तो आनंद होता सगळा. बोकील सरांचं हिंदी काय बोकील सर हिंदी शिकवायचे हे सगळं आठवत असताना आज मॅडम आम्हाला भीती वाटते. याच मी 2 मिनिटात संपवतो पण माझी एक भीती आहे. राजा तुला भीती वाटणार ना तू पोलीस आहे पण नाही. मला भीती याची वाटते आता सध्या खरंच ती भीती आणि ती भीती कुठल्या भौतिक जणांना माझा अजिनाथ कांबळे याचा नमस्कार. माझ्या मित्रांना काय ओके सो मी वर्धमान विद्यालयामध्ये इयत्ता 6वीला जॉईन झालो. त्या काळी वर्धमान विद्यालयाचं नाव इतकं मोठं होतं की मला डायरेक्ट 6वी खोलात ऍडमिशन मिळालं. म्हणजे बाहेरगावचं रत्नागिरीचं ठीक आहे भूमकर सर आहे तेव्हा क्लास टीचर होते भूमकरचं. मग 6वी प नंतर 7वी 10वी प 8वी प 9वी प 10वी प असा प्रवास झाला. तर माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये या शाळेत मी जवळपास 5 वर्ष हायस्कूलमध्ये आणि 2 वर्ष ज्युनियर कॉलेजमध्ये असे 7 वर्ष स्पेंड केलेले आहेत. त्यामुळे या शाळेचं फार माझ्यासाठी महत्व आहे. कारण मी तसा बघितलं तर रत्नागिरी सारखा एकदम ग्रामीण भाग आहे. माझे आई वडील सुद्धा इतके उच्च शिक्षित नव्हते तर असं काही गायडन्स सपोर्ट वगैरे नव्हता. तर जे काही शाळेत शिकलो ते सगळं म्हणजे गायडन्स वगैरे तुमचं मार्गदर्शन मिळत गेलं. सायन्सचे सर होते VA कुलकर्णी सर होते त्यांनी सायन्स क्लब सुरू केला होता. सायन्सची पुस्तकं वाचत होतो त्याच्यानुसार विज्ञानाची आवड निर्माण झाली. तिथून पुढे सायन्सची वाट झाली. शहा मॅडम आहेत भूगोलाचे तर बऱ्याच गोष्टी अशा सांगण्यासारख्या आहेत आणि आठवणींना उजाळा देऊ शकतो. तर या संमेलनाचं महत्व असं आहे की सर्वजण आता एका प्लॅटफॉर्मवरती आलेले आहेत. मी 10वी प बद्दल सांगू शकतो की 10वी पच्या मुलांमध्ये फार युनिक आहे आणि जेव्हा जेव्हा आम्ही म्हणजे काही जण संकटात असतात वगैरे काही मदत करतात तर आणि आम्ही नेहमी भेटत असतो. 10वी प किंवा 2001चा ज्युनियर कॉलेजचा वर्ग. तर या अशा चर्चांमधून बऱ्याच गोष्टी अशा आणि आयडियाज सुचवल्या जात असतात.
तर असंच एकदा बोलता बोलता आमच्या चर्चेतून असा एक विषय निघाला की 2024 मध्ये वर्धमान विद्यालयाला 90 वर्ष पूर्ण होत आहे. म्हणजे इट इज अ व्हेरी बिग माइलस्टोन फॉर आवर स्कूल. ओके, सो त्यावेळेस म्हणजे असं एखादं चांगलं सेलिब्रेशन करायचं असा एक मानस आहे. पण त्यासाठी बरेच फंड वगैरे लागतील. तर एका बॅचचं काम नाही. मागच्या 30-40 वर्षामध्ये बरेचसे माजी विद्यार्थी आहेत, म्हणजे 15 ते 20 हजार असतील. तर अशी एक कल्पना पुढे आली की जसं IIT मध्ये किंवा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अल्युमिनी असोसिएशन असतात, तशी अल्युमिनी असोसिएशन नाही आहे आपल्या शाळेला. म्हणजे विद्यार्थ्यांचा डेटाबेस, म्हणजे माजी विद्यार्थ्यांचा डेटाबेस क्रिएट करून त्यांना कॉन्टॅक्ट करायचं, मेंबरशिप द्यायच्या, असे एक अल्युमिनी असोसिएशन सुरू करू शकतो. आणि त्याद्वारे कंपनी तर आहेत, गव्हर्नमेंट आहेत, बाकीच्या कंपन्या आहेत, ज्याच्या मार्फत आपण फंड रेज करू शकतो. आणि शाळेचं नाव आणि दर्जा टिकवणं हे फक्त शिक्षकांचं किंवा करंट विद्यार्थ्यांचं काम नाहीये, हे आमचं माजी विद्यार्थ्यांचं सुद्धा काम आहे. त्या दृष्टीने मी म्हणजे कुमार सरांना पण विनंती करतो, या दृष्टीने आपण थोडी पावलं उचलूयात की अल्युमिनी असोसिएशन फॉर्म करून विद्यार्थ्यांना कॉन्टॅक्ट करूया. म्हणजे इट्स अ व्हॉलंटरी एफर्ट, म्हणजे कोणावरती मॅन्डेटरी करणार नाही आपण, पण बाकीच्या ठिकाणी सुद्धा आपण ऍज अ NGO म्हणून फंड रेज करू शकतो, स्कूल एक्सपेन्शन सुद्धा करू शकतो. ही एक आयडिया आहे. बघू आपण या आयडियाचा कन्सेप्ट वास्तवात रियालिटी मध्ये येते का नाही. धन्यवाद. थँक्यू आपण सर्व माजी शिक्षक आणि आत्ताच्या सर्व 98-99च्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जी कृतज्ञता दाखवली शिक्षकांबद्दल, त्याबद्दल मला बोलायचं आहे की खरोखरच आज तुमच्यासारखे विद्यार्थी या गुरुजनांना मिळाले, त्यामुळे तुम्ही एक स्नेहपूर्ण अशी कृतज्ञता व्यक्त केली. आज तुम्ही संस्कारक्षम शाळेचे संस्कारक्षम विद्यार्थी आहात, हे पाहून खूप आनंद झाला. तुम्ही उच्च पदस्थ आहात, हे ऐकूनही खूप आनंद झाला. परंतु तुम्ही सर्वात जास्त माणुसकी जोपासली, हे पाहून खूप खूप धन्य वाटले. तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यातही खूप खूप शुभेच्छा. असेच तुम्ही प्रगती करा, प्रगती पथावर राहा, विकास मार्गावर राहा. परंतु स्नेहाची जी नाळ आहे या शाळेभोवती जोडलेली, ती कधीही तोडू नका. सतत स्मरणात राहा आणि आम्हालाही बोलवा. आम्हाला खूप खूप आनंद झालेला आहे, अभिमान वाटतोय तुमचा सर्वांचा आणि असाच अभिमान वाटत राहो. चेहरे जरी समोर आले आणि नाव जरी ओळखता आलं नाही तरी वाईट वाटून घेऊ नका. खूप विद्यार्थी हाताखालून गेलेले असतात, त्यामुळे पटकन नाव तुमचं ओळखता येत नाही तरी त्याचं वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही एवढ्या अगत्याने आम्हाला बोलावलं, एवढ्या आदरातिथ्य केलं, एवढा सत्कार समारंभ चांगल्या प्रकारे केला, त्याबद्दल सर्व माजी गुरुवर्यांतर्फे मी तुमचे आभार मानते. धन्यवाद. जगाच्या पाठीवर जिथं घेतं म्हणून आपल्या पण त्यांना काहीतरी गरज आहे असं जेव्हा लक्षात येईल, तेव्हा तो माझ्या बॅचचा आहे का नाही बघायचं, तर वर्धमान विद्यालयाचं आहे तेवढं लक्षात ठेवा आणि हात पुढं करा. आयुष्यभर तो तुमचा कृतज्ञ आणि ती मिळणारं समाधान आहे, अतुलनीय आहे. आजच्या या गेट टुगेदर मधून आपण कोणता संदेश घ्यायचा आहे? मी वर्धमान विद्यालयाचा आणि मी एकमेकांना मदत करतच जगणार आहे, मदत करतच राहणार, हे फक्त ध्येय लक्षात ठेवा. मग ती मुलगी असू दे, मुलगा असू दे. नगरकर मॅडमची शिरीन आज जी दिसतीये केवळ वर्धमान विद्यालयातल्या एका शिक्षकाची मुलगी रस्त्यावर ऍक्सिडेंट पडते.
रस्त्यावरून जाणाऱ्या मुलाला लक्षात आलं की ते ऍक्सिडेंट झालाय कोणाचा आहे, आणि त्यांनी पाहिलं शिरीन आहे. अरे अरे आपल्या वाचननगरची आहे. त्यांनी उचललं, दवाखान्यात नेला आणि नंतर मॅडमने इथं कळालं. पण तोपर्यंत कोणती लिंक होती ती वाचननगरची, वर्धमान विद्यालयाची. आणि तिच्यामुळं त्याच्या एका शब्दामुळं त्या मुलीला जीव लागला. ही वेळ, तो क्षण खूप मौल्यवान आहे. आणि आज तुम्ही एवढ्या चांगल्या पोस्टवर आहात, चांगल्या ह्याच्यावर काम करताय. ही मदत, हे हेल्पिंग नेचर आयुष्यभर कायम ठेवा. जिंकला की नक्की जिंकला आणि सगळ्या जगाला जिंकवतात. कारण हा अनुभव मला अमेरिकेत आलेला आहे. आपल्यातला एक मुलगा दळवी म्हणून आहे आणि मला माहित नव्हतं. मुलीकडे गेले होते आणि त्याचा फोन आला, मॅडम ह्याला मी गुगलला मी प्रियंकाचा फोटो पाहिला आणि मला कळालं की तुम्ही आला. हो मॅडम मी दळवी मग माझ्या लक्षात आलं ते केव्हा तरी तो आपल्याकडे दळवी म्हणून एक विद्यार्थी होता. अर्थात माझ्या लक्षात गेली आणि मला गणित मला अवघड जात होतं म्हणून एका देशपांडे नावाच्या विद्यार्थ्याला पाठवलं होतं. तो MSc मॅथ्स होता, त्याने माझं मॅथ्स घेतलं. मला 12वीला खूप छान मार्क्स पडले वगैरे. आज तो तिथं चांगला इंजिनियर आहे. पण अशी जी एकमेकाची लिंक राहते ना, ती लिंक आम्हाला तर बेटर आहे समजते, पण तुम्हाला खूप घेऊन जाईल आणि दुसऱ्याला जीवदान मिळेल आणि ते सगळं तुमच्याकडून मिळव. आज इथे जमलेले वर्धमान परिवारातील सर्व सदस्य, शिक्षक, विद्यार्थी, काहींचे कुटुंबीय, आज सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून ऐकायचं, पण मी विद्यार्थ्यांसमोर बोलू शकतो. पण आता माझ्या पुढे बसलेले प्राचार्य आहेत, उद्योगपती आहेत, मोठमोठे आर्किटेक्चर आहेत, वकील आहेत, जज आहेत, यांच्यासमोर मी काय बोलणार. तरी पण तुम्ही मला मनात म्हणून तुमच्यासाठी 2 शब्द बोलतो. तुमच्यासारखे विद्यार्थी या वर्धमान विद्यालयामध्ये होते म्हणून आम्हाला काहीतरी तुमच्यासाठी करता आलं. कळत न कळत आमच्याकडून तुमच्यासाठी काही घडून गेलं आणि त्यातनं तुम्ही एवढे चांगले काढला. म्हणूनच आज 25 वर्षानंतर सुद्धा या शाळेची आठवण तुम्हाला जायची. आणि आज तुम्ही हा जो समारंभ आयोजित केला की जेणेकरून आम्हाला या आदराच्या मांडवाखाली उभा केले, याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचा मी मनापासून आभारी आहे. आम्हा सर्व शिक्षकांची अशीच पुन्हा पुन्हा गाठभेट होते. आम्ही जेव्हा कार्यरत होतो इथं तेव्हा एकमेकांशी एवढं बोलतही नव्हतो, पण आता एवढ्या वर्षानंतर आम्ही एकमेकांशी भेटतो तेव्हा एकमेकांची जाणीवपूर्वक विचारपूस होते आणि आम्हाला एक प्रकारचं समाधान लागतं. आज आपण सर्व विद्यार्थ्यांनी 98-99 ची बॅच 10वीची या ठिकाणी जमली आणि आम्हाला या ठिकाणी बोलवलं, याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचा मी पुन्हा एकदा मनापासून आभारी आहे. आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना भविष्य काळासाठी शुभेच्छा देतो. असेच प्रगती पथावर राहा, असंच स्वतःचं नाव, स्वतःचा उद्योग वर्धमान करा, अशी सदिच्छा व्यक्त करतो. जय महाराज. सर्व विद्यार्थ्यांचे मी खूप खूप आभार मानते की तुमच्यामुळं आम्ही आज इथं आलो. आणि जे काही मी जो काही जॉब केला, 8 वर्षच मी जॉब केलेला आहे त्या शाळेमध्ये, पण तुमच्यासारख्या सगळ्या विद्यार्थ्यांनी मला भरभरून प्रेम दिलं आणि ते प्रेम मला आतापर्यंत सुद्धा सगळे विद्यार्थी आठवतात. आणि इतके आठवण येते ना तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांची की ते मी सांगू शकत नाहीये. आणि आज तर तुम्ही सगळे विद्यार्थी एवढे उच्चस्तरीय म्हणजे उच्च स्तरामध्ये झालेला आहात, तर ते पाहून तर खूप आनंद झालेला आहे मला. धन्यवाद. माझ्या सर्व प्रिय विद्यार्थ्यांना, तुम्ही जेव्हा या शाळेमध्ये होता तेव्हा खूप छोटे छोटे होता आणि आज तुम्ही जे आलेला आहात
यशाची फार मोठी मोठी शिखरं काबीज करून आज तुम्ही आलेला आहात आणि हे पाहून आम्हाला खरोखर अतिशय आनंद होतोय. आम्ही भाग्यवान आहोत की तुमच्यासारखे विद्यार्थी आम्हाला मिळाले. शिक्षण क्षेत्र हे एक असं क्षेत्र आहे, आई वडिलांच्या खालोखाल शिक्षकांना मान दिला जातो आणि आपल्या शिक्षकांना आपण कधीही विसरत नाही. आणि म्हणून तुमच्या या प्रेमामुळं, तुमच्या या आमच्यावरच्या असलेल्या भक्तीमुळं आम्ही पुन्हा पुन्हा तुम्हाला भेटण्यासाठी इथं येत असतो. आणि तुम्हाला एक फक्त एवढा संदेश देईल, वर्तमानचे विद्यार्थी तुम्ही अशीच यशाची शिखरं गाठत राहा. यशाची शिखरं गाठता गाठता माणुसकीला जपत राहा, माणुसकीला जपत राहा. धन्यवाद. समोर दे. ठीक आहे. म्हणून तो ज्योती कुंभार होते आपले सगळ्यांच्या नियोजनासाठी खूप गरजेचे होते सगळ्यांचे. ठीक आहे. केकची बाहेर गेली तर सुंदर पद्धतीने मीटिंग वगैरे नियोजित केलेल्या आज हे छान कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे. सर्व मीटिंग मध्ये खूप महत्वाच्या गोष्टी होत होत्या दररोजच्या. सर्व नियोजन श्रेष्ठ केलेलं आहे. त्याच्यानंतर नंदू फाळके ठीक आहे. आणि सर्वात महत्वाचं मनोगत असेल पुस्तकं गिफ्ट दिली शाळेला. त्याचबरोबर जमीर शेख मला क्षण अनुभव आला. त्या सर्वांचे मी आभारी आहे. आणि आधी सकाळपासून सर्वात महत्वाची जी नावं आम्हाला पटकन लक्षात येत नव्हती, हरीशने वेळोवेळी केलेलं होतं. राजू सावंत यांना मी विनंती करते की अजून प्लॅनिंग मधले कोण नाही. चला पटकन पळाले तिथं सगळे. त्यांना म्युझिक लावण्यासाठी ठेवलं होतं तिथं. प्रत्येकाने म्युझिक लावायचं वेळोवेळी. आणि बारामती काय असलं चला.